बिग वन प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलंय, कारण मर्जीनं तरुणासोबत गेल्याचं तरुणीनं स्पष्टीकरण दिलंय. जबरदस्तीनं तरुणीचा जबाब घेतल्याचं पडळकरांनी यावर म्हटलंय. तरुणीच्या व्हिडिओवर पडळकरांनी हा दावा केला. बिग वन मधली तरुणी अपहरण प्रकरणात आता वेगळं वळण आलेलं आहे. काल त्या तरुणीचं अपहरण करण्यात आलेलं होतं. तिच्या भावाच्या आणि आईच्या डोळ्यात मिरचीची बुक्की टाकण्यात आलेली होती. तिचं अपहरण करण्यात आलेलं होतं. त्या संदर्भातली तक्रार सुद्धा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली होती. मात्र आज या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण आलेलं आहे. कथित अपहरण झालेल्या तरुणीचा एक व्हिडिओ समोर आलाय. तरुणीनं आपण आपल्या मर्जीनं तरुणासोबत गेल्याचा दावा केलाय. आपल्यावर कोणताही दबाव किंवा कोणी जबरदस्ती केली नसल्याचा दावा सुद्धा त्या तरुणीनं केलाय. पण दुसरीकडे या प्रकरणी मोर्चा काढणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरांनी तरुणीचा व्हिडिओ जबरदस्तीनं तयार केल्याचा दावा केलाय. अपहरण झालेल्या तरुणीचा तो व्हिडिओ दबावातून तयार केल्याचा दावा पडळकरांनी केलेला आहे. मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे आली नाही. तर राजकीय माणसांनी पोळ्या त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी पोळ्या बाजून घेऊन नये. मी माझ्या मर्जीने आले. मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय. मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचं लग्न ठरलं होतं. मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे. हा प्रकार कालचा आपण पाहिला की फक्त किडनॅपिंग नाही, तर ही प्री प्लॅनिंग मध्ये असणारी सगळी घटना आहे. म्हणजे अगदी मुलगी कुठून निघणार, कधी निघणार, तिच्यावर पालक ठेवणं, टेम्पो आणणं, वेगवेगळ्या मोटरसायकलवरती माणसं ठेवणं आणि मिरचीची पुड्या तुम्हाला सांगतो खिशात ठेवून त्या किती आणतो भावावर, तिच्या आईच्या अंगावर टाकणं, डोळ्यात टाकणं, ही काय घटना अचानक घडलेली नाही. इंदापूरच्या बिग वन मध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. पडळकर, संग्राम जगतापांनी ठिय्या आंदोलन केले. तरुणीचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वमर्जीनं तरुणासोबत गेले असा तरुणीनं व्हिडिओ यावेळी जारी केलेला आहे.